बाळाचे भविष्य लिहिणारी सटवाई नेमकी कोण आहे? जाणून घ्या पुराणातील सत्य. सटवाईची पूजा बाथरूममध्ये केली जाते. यानंतर एका रिकाम्या कागद व पेन या पूजेमध्ये ठेवले जाते. सटवाईची पूजा हा जरी वैदिकीय संस्कार नसला तरी बहुतेक हिंदू लोक बाळ जन्मल्यानंतर 5व्या दिवशी सटवाईची पूजा करतात. बाळाच्या जीवनातील हा पहिलाच लौकिक विधी असतो. बाळ जन्माला आल्यानंतर 5व्या दिवशी सटवाईची पूजा केली जाते. सटवाई ही बाळाचे भविष्य लिहिते असते. जुने लोक म्हणतात बाळ जन्माला आल्यानंतर सटवाई बाळाचे रक्षण करते असेही म्हणतात. यामागील माहिती व पौराणिक कथा जाणून घेऊयात. असे म्हणतात या दिवशी सटवाई कोणत्याही रूपाने येऊन बाळाच्या कपाळावर भविष्य लिहिते. यासाठी एक कागद व पेन पूजेच्या ठिकाणी ठेवतात. याच वेळेस बाळाच्या लघाटीची रेषा आखली जाते. जेव्हा बाळामधून झोपेत हसते तेव्हा लोक म्हणतात की सटवाई येऊन बाळाला हसवत असते. सटवाई बद्दलची एक पौराणिक कथा आहे. रोज रात्री आपली आई कुठे जाते असा प्रश्न सटवाईच्या मुलीला पडला. तिने आईला याबाबत विचारले तेव्हा तिने तो भविष्य टाळला, परंतु मुलीच्या हट्टाचे तिचा नाईलाज झाला. मी जन्मलेल्या बाळाचे भविष्य लिहिण्यासाठी जाते असे उत्तर दिले. तू दुसऱ्याचे भविष्य लिहितेस, मग माझे भविष्य काय आहे? सटवाई म्हणते, तुझे लग्न तुझ्या पोटाच्या जन्मलेल्या मुलाशीच होईल. असे ऐकल्यानंतर लग्नच न करण्याचा निर्णय तो मुलगी घेते. काही दिवसांनी एक राजपुत्र तिच्या झोपडीजवळ नदी किनारी पाणी पिण्यासाठी येतो. योगायोगाने राजपुत्राचे चूळ भरून थुंकलेले पाणी तिने पिण्यात येते. त्यामुळे तिला दिवस जातात. कालांतराने तिला मूल झाल्यानंतर ती जंगलात टाकून देते. मूल एका राजाच्या हाती लागते. तो त्या मुलाचे संगोपन व पालनपोषण करतो. तो मुलगा मोठा झाल्यावर शिकारीसाठी एके दिवशी जंगलात जातो. तेथे त्याला माहीत नसलेल्या त्याच्या आई भेटते. तो तिच्या प्रेमात पडतो. आपणास झालेला मुलगा आपण टाकून दिल्यामुळे आपल्या आईचे म्हणणे सटवाईचे भविष्य खोटे ठरेल असे समजून ती त्या युवकाच्या प्रेमात प्रतिसाद देते. दोघांचे लग्न ठरते, परंतु मूल टाकताना त्याच्या भोवती गुंडाळलेले कापड युवकाने जपून ठेवलेला असतो. तो कापड पाहिल्यानंतर आपल्यालाच मुलाशी लग्न ठरल्याचे तिच्या लक्षात आले. थोडक्यात सटवाई सांगत असलेले भविष्य कधीच खोटे ठरत नाही असा या कथेचा आशय आहे.